It's an invitation for a challenge. And I don't play by anyone's rules. I set the rules. Get it? Oh, sorry. इंग्लिश कळलं नसेल तर मराठीत सांगू? काय डोसक्यावर पडलाय तुम्ही? अजून किती वेळानं कुठल्या भाषेत सांगायचंय मी? अहो माझं वैयक्तिक स्वातंत्र्य नावाची गोष्ट आहे का नाही? Oh, Gen Z. नाही द्यायचा मला फोटो. काय जबरदस्ती आहे तुमची? एक तर हे सगळं करून चुकीचा संदेश जाणार आहे. ते मला करायचंच नाही तरी मी तुमची जबरदस्ती. काय ना, हा सगळा गोंधळ घालण्यात काही अर्थ नाही आता. होर्डिंग्स तर लागलेले आहेत, ते काय उतरायचं नाही. तेव्हा शहाणपण यातच आहे. मी दिलेली ऑफर स्वीकार, पैसे घे आणि तोड बंद ठेव. यातच दोघांचा फायदा आहे. मला कवडी बी नकोय तुमची. तुला घ्यावी लागेल. या जगात अशी एकही गोष्ट नाहीये जी पैशाने विकत घेता येत नाही. सगळं काही पैशाने विकत घेता येतं. अगदी तुझा स्वाभिमान सुद्धा पैशाने विकत घेऊ शकतो मी. किंमत बोल काय ती. बाप म्हणून तुला आईच आहे. आईची जबाबदारी तुझ्या खांद्यावर आहे. मग स्वतःसाठी नाही, निदान आईसाठी तरी पैसे घे. माझ्या आईबाचं नाव घ्यायचं नाही. हा, माझ्या आईबाचं नाव घ्यायचा अधिकार कोणी दिला तुला? तुझी चूक नाही आता. बाप नाही तुला, त्यामुळे लहानपणी कोणी व्यवहार ज्ञान शिकवलंच नाही. हरकत नाही, पण मी तुझ्यापेक्षा अनुभवी आहे. अनेक पावसाळे जास्त पाहिलेत म्हणून सांगतोय, ऑफर नाकारू नकोस. गप गुमान पैसे घे. आणि याआधी अनेक स्टुडंट्सनी पैसे घेतलेले आहेत आणि ते गप्प बसलेले आहेत. तू सुद्धा गप्प राहा. कळतंय? नाही पण काय आहे, कितीही वेळा समजावलं तरी तुला समजतच नाहीये. तुला ऐकून घ्यायचं नाहीये. मग आता एक अत्यंत महत्त्वाची शेवटची गोष्ट सांगतो, ती कान उघडे ठेवून ऐक. होर्डिंग्स लागलेले आहेत आणि ते काही उतरणार नाहीत. तुला काय करायचं ते कर. चुकीच्या माणसाला नडताय तुम्ही. तुम्हाला काय वाटलं, एका पोरीला धमकावून घाबरवून पैसे देऊन त्याला विकत घेता येईल? गैरसमज आहे तुमचा. जी फसवेगिरी करून ज्या गुरमीत तुम्ही माझा फोटो लावलाय की नाही, लई मोठी किंमत मोजायला लागणार आहे तुम्हाला. कोल्हापूरच्या मातीतली आहे मी. भल्या भल्याला पाणी घातले तुम्ही काय हो? नाउ यू हॅव मिस्टेकन माय नो टू फ्यूल युअर अँबिशन, राईट? इट इज नॉट अ चॅलेंज. इट इज अ बाउंड्री. यू क्रॉस इट, यू विल रिग्रेट इट. कळले का इंग्लिशमध्ये का सांगू आता मराठीत?